नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यांमध्ये बऱ्याच साऱ्या म्हणजेच की कापसाची आवक ही दिवसेंदिवस वाढतच आहे. परंतु आवकेमध्ये कापसाची गुणवत्ता कमी असल्यामुळे व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की राज्यातला जर आपण दर बघितला तर राज्यातल्या बहुतांशी कापसांचा सरासरी दर 6,700 ते 7,000 रुपयापर्यंत दरम्यान असा दिसून आलेला आहे. म्हणजेच की दिसून येत आहे. बहुतांशी बाजारभावामध्ये म्हणजेच की बाजार समित्यांमध्ये ह्या दरम्यान विकला जातोय. त्यामुळे आपल्याला राज्याच्या सरासरी दर म्हणायला हरकत नाही. परंतु म्हणजे शेजारच्या गुजरातमध्ये जर कापूस उत्पादन महत्त्वाचं राज्य आहे. म्हणजेच की गुजरातमध्ये कापसाचा सरासरी भाव हा 6,800 ते 7,100 रुपयाच्या दरम्यान दिसून येत आहे. व तेलंगणामध्येच की 6,700 ते 7,000 रुपयाच्या दरम्यान भाव आहे. आंध्र प्रदेशमध्ये देखील याच दरम्यान भाव मिळतोय. तर उत्तर प्रदेश या ठिकाणी बाजारभाव आपल्याला आपल्या गुजरात म्हणजेच की महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश, तेलंगणा तुलनेमध्ये काहीसा अधिक दिसून येत आहे. कारण की उत्तर भारतामध्ये कापसाची लागवड आधी झालेली होती. म्हणजेच की दरवर्षी लागवड आधी होती व कापूस विक्री देखील आधीच होते. म्हणजेच की लवकर होते. म्हणजे उत्तर भारतामध्ये जो कापूस आहे तो विक्रीसाठी येतोय. परंतु कापसाला ओलावा कमी आहे व गुणवत्ता चांगली आहे. तिथले जिनिंगवाले व्यापारी सांगायला येतात की भारतामध्ये कापसाचा बाजारभाव काहीसा अधिक आहे दिसून येते. म्हणजेच की आता राज्यामध्ये कापसाचा सरासरी भाव हा राजस्थानमध्ये 7,100 ते 7,500 रुपयाचा